आई भाजी काय करायची? त्या तुरीच्या शेंगा आहेत त्या फ्रीज मध्ये त्या त्याची कर भाजी. आम्ही आता शेंगा सोलून घेतोय आणि बाबा पण आम्हाला मदत करतायत आणि कार्तिक पण आम्हाला मदत करतोय. आणि काय करतो तू? काय करतो? हे काय नाही. आता आपण भात लावणार आहोत कुकरमध्ये. आता इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेत. आता ते तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आपण मीठ टाकून घेतलं आहे आणि कुकर लावून घेऊया आणि गॅसवर कुकर ठेवला आहे. आता 2 शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवून घ्यायचा. इकडे मी एकीकडे पीठ मळून घेते चपात्यांसाठी. इकडे पीठ मळून झालेलं आहे माझं. आता आपण भाजीची तयारी करूया. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर बंद केला आहे आणि गॅसच्या खाली उतरून घेतला आहे. एकीकडे तवा गरम करत ठेवला आहे. त्यावर तेल घालते. तेल गरम झालं की त्यात आपले तुरीचे दाणे घालूया आणि चांगले शिजवून घेऊया. आता आपले दाणे शिजले आहेत. आपण हे दाणे थंड होण्यासाठी काढून घेतले आहेत. दाणे काढून घेतले की आपण त्यात मिरच्या आणि लसूण भाजून घेऊया. त्यावर थोडंसं तेल घालूया. मिरच्या लसूण झालं की थंड होण्यासाठी काढून घ्यायचंय. त्यावर खोबरं भाजायचंय. थोडंसं खोबरं भाजून झालं की खोबरं सुद्धा आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची आणि खोबरं आणि अर्धे तुरीचे दाणे घेणार आहोत. आपल्याला अर्धेच तुरीचे दाणे घ्यायचे आहेत. अर्धे तुरीचे दाणे आपण भाजीसाठी वापरणार आहोत. आता हे सगळे जिन्नस वाटून घेऊया. आपलं जाडसर असं वाटण तयार आहे. आपण गॅसवर कढई तापत ठेवली आहे. इकडे आई मला चपात्या करून देत आहेत. कढईत आता आपण तेल टाकणार आहोत. तेल तापले. आता आपण जिरे मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली आपण जिरे घालू. आता आपण वाटण घेऊन टाकलंय कढईमध्ये. ते चांगलं शिजवून घेऊ. आपलं वाटण शिजलंय. आता आपण याच्यात मसाले घालूया. हळद, घरचा मसाला आणि लाल तिखट. आपलं वाटण शिजलंय. आता आपण त्यात उरलेले तुरीचे दाणे घालूया. चवीपुरतं मीठ घालू. मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण दाणे भाजताना पण मीठ घातलं होतं.
थोडंसं पाणी घालूया आणि एक वाफ काढून घेऊ. आपल्याला हवा आहे तेवढा रस्सा आपण त्यात पाणी सोडणार आहोत आणि आपण पाणी सोडलं आहे. आता भाजी शिजत आहे. झाकण ठेवूया आणि उकळी काढून घेऊया. भाजीला छान उकळी आली आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा रंग पण खूप छान आला आहे. आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घालून झाली की भाजी चांगली मिक्स करून घेऊ आणि आपली भाजी तयार आहे.